मनसे नेते अमित ठाकरे नवी मुंबईत शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळते। अमित ठाकरे नेरूळ पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत। पहिला गुन्हा दाखल झाल्याची नोटीस अमित ठाकरे स्वीकारणार आहेत। नवी मुंबईत मनसे कार्यकर्त्यांकडून अमित ठाकरेंचं जंगी स्वागत करण्यात आले। अमित ठाकरेंकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादनही करण्यात आलं। पहिला गुन्हा स्वीकारण्याचा आत्मविश्वास मनसैनिकांमुळे मिळाला असं अमित ठाकरेंचं म्हणणं आहे। महाराजांच्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही अमित ठाकरेंनी म्हटलंय। नेरूळमधली दृश्य आपण बघतोय। अमित ठाकरेंनी नवी मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळतंय। प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत। तर अमित ठाकरेंचं नवी मुंबईतलं हे शक्ती प्रदर्शन श्रेयस आपण बघतोय, काय अधिकची अपडेट आहे? अमित ठाकरे इकडे बाहेर आले आहेत। अमित ठाकरे आपल्यासोबत आहेत। अमित ठाकरे इकडे थेट इकडे बाहेर आलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं हे चित्र इकडे पाहायला मिळत आहे। आणि अमित ठाकरे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्याच्या शाखेत बोलणार सांगतायत। त्यामुळे कुठल्याही क्षणी अमित ठाकरे आता बोलतील असं चित्र पाहायला मिळतंय। ही सगळी लोक जी आहेत ती इथे आलेली आहेत आणि हे चित्र इकडे पाहायला मिळतंय। आणि या चित्र पाहायला मिळत असताना आता अमित ठाकरे थेट शाखेकडे निघालेत। मनसेची ही शाखा आहे तिकडे अमित ठाकरे आता निघाले आहेत आणि या शाखेकडे आता येऊन अमित ठाकरे इकडून खऱ्या अर्थानं हे काही तांत्रिक कारणामुळे श्रेयसपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये। अमित ठाकरे नेरूळ पोलीस ठाण्यात पोहोचलेले आहेत। नेरूळच्या शिवस्मारकाचं उद्घाटन केल्याप्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या संदर्भातच ते नेरूळ पोलीस ठाण्यात पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। अमित ठाकरेंनी नवी मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। शिवरायांच्या पुतळ्याच्या लोकार्पणावरून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि अमित ठाकरेंनी नेरूळ पोलीस ठाण्यात जाऊन नोटीस स्वीकारलेली आहे। ते आता मनसेच्या शाखेकडे जातात आणि तिथे जाऊन ते पत्रकार परिषद घेतील अशी माहिती आहे। नेरूळच्या शिवस्मारकाचं बेकायदेशीरपणे लोकार्पण केल्याप्रकरणी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता। नुकतेच अमित ठाकरे यांना नोटीस देण्यासाठी नवी मुंबई पोलीस हे त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले होते आणि आज अमित ठाकरे स्वतः नेरूळमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांनी नोटीस स्वीकारल्याची दृश्य आपण बघतोय। काही वेळातच अमित ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि आपली भूमिका मांडणार आहेत। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की अमित ठाकरे यांचं नवी मुंबईत आता जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळतंय। शिवस्मारकाच्या उद्घाटनावरून त्यांना नोटीस बजावण्यात आली होती आणि हीच नोटीस स्वीकारण्यासाठी ते नेरूळमध्ये पोहोचलेले आहेत। प्रतिनिधी श्रेयस आपल्याशी जोडले गेलेले आहेत। श्रेयस, खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तेजस्विनी, अमित ठाकरे हे आता थेट गजानन काळे यांच्या जी शाखा आहे मनसेची तिथे जाऊन पत्रकार परिषद घेणार आहेत। आपली संपूर्ण भूमिका जी आहे ती तिकडे मांडणार आहेत। एकंदर पाहिलं गेलं तर सकाळपासूनच म्हणजेच 11 11:30 पासून जो पूर्ण प्रवास अमित ठाकरे यांनी नवी मुंबईचा केला आहे हे संपूर्ण चित्र जे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांनी केलं होतं त्याच्यामुळे केस झाली होती। त्याच पुतळ्याकडे येऊन त्यांना पुष्पहार अर्पण करून आज अमित ठाकरे हे पोलीस स्टेशनला आले। त्यांनी कंप्लेंट स्वीकारली। याच कंप्लेंट देण्यासाठी नेरूळ पोलीस मागच्या 2 दिवसापासून 2 दिवसापूर्वी हे थेट शिवतीर्थावर आले होते। मात्र अमित ठाकरे यांनी तेव्हा कंप्लेंट स्वीकारली नाही आणि आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्यावर पुष्पहार अर्पण करून ज्या पुतळ्याचं अनावरण एका दिवसापूर्वी गणेश नाईक यांनी केलं, ऑफिशियली केलं, त्याच पुतळ्याचं अनावरण आज कंप्लेंट कॉपी स्वीकार करून आता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका आहे तरी काय सगळ्याबद्दल ती स्पष्ट करणार आहेत। सगळ्या भूमिकांमध्ये आपण बघू शकतो की मनसेचा खूप मोठा विजय हा आपण मानला पाहिजे आताच्या घटनेला आणि ते चित्र आहे हेच पाहायला हवं। एकंदर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मनसैनिकांसाठी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण
आजच्या घटनेला ह्या सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन फक्त अमित ठाकरे नाही तर 70 लोकांवर ही केस दाखल करण्यात आली होती. 70 कार्यकर्त्यांवर ही केस दाखल करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मी कोणतीही केस अंगावर घेईन हे खऱ्या अर्थानं म्हणणं अमित ठाकरे यांचं होतं आणि तेच चित्र आज इथं आपल्याला त्या दिवशी पाहायला मिळालं. या सगळ्या गोष्टींमध्ये आज मनसैनिक फक्त नवी मुंबईची नाही तर सगळ्याच म्हणजेच महाराष्ट्रभरातले आणि मुंबई नवी मुंबईचे एकत्र एकीकडे एका ठिकाणी हे ताकद लावताना आपण दिसतोय. ही शक्ती प्रदर्शन फक्त नवी मुंबई मनसैनिकांची नाही तर मुंबईच्या मनसैनिकांची होती. त्यामुळे 40 ते 50 विभागप्रमुख मनसेचे आज त्या दिवसासाठी काही तांत्रिक कारणामुळे श्रेयसपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये तर आपले प्रतिनिधी रवी खरात सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. रवी, आपण बघतोय की अमित ठाकरेंनी नवी मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. त्यांनी नोटीस सुद्धा नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वीकारलेली आहे. काय अधिकची अपडेट? तेजस्विनी, नक्कीच आपण पाहतोय की अमित ठाकरे आज नवी मुंबईत दाखल झाले होते. खरं तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून पुन्हा नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये नोटीस स्वीकारण्यासाठी आले होते आणि काही वेळापूर्वीच ते नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि 10 मिनिटातच त्यांनी ती नोटीस स्वीकारलेली आहे आणि त्यांच्यासोबत मनसेची जी वकिलांची टीम आहे ती देखील होती आणि काउन्सिलर ते देखील होते. काउन्सिलर आणि वकिला टीमचं एक म्हणणं आहे की सरकारने जो गुन्हा दाखल केलेला आहे तो चुकीच्या पद्धतीने दाखल केलेला आहे आणि अमित ठाकरे आज गुन्हा दाखल झाल्या प्रकरणी नोटीस स्वीकारण्यासाठी आणि स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी आले आहेत. खरं तर अमित ठाकरे आता 2 मिनिटांपूर्वीच नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये सध्या बाहेर पडलेले आहेत. खरं तर त्यांना जी फौजदारी जो गुन्हा दाखल केला होता त्या अंतर्गत जी नोटीस आली होती ती नोटीस त्यांनी ती आता स्वीकारलेली आहे. आता पुढची भूमिका कशी असणार ते पाहणं देखील आता महत्वाचं आहे. मात्र अमित ठाकरे जेव्हा नवी मुंबईत दाखल झाले होते तेव्हा मोठा जो मनसेला मानणारा वर्ग असेल किंवा पदाधिकारी असतील ते मोठ्या संख्येने जमलेले होते. एक शक्ती प्रदर्शन करत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नेरूळ पोलीस स्टेशन अमित ठाकरेने बाय रोड अर्थात चालत ते गाठलेलं आहे व अमित ठाकरेने नोटीस स्वीकारलेली आहे. खरं तर 2 दिवसापूर्वी गणेश नाईक यांनी देखील त्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं. मात्र तेव्हा त्यांनी देखील म्हटलं होतं की आम्ही या गुन्ह्याशी अमित ठाकरेंच्या गुन्ह्याशी सहमत नाही आहोत. खरं तर काही कारणास्तव हे जे अनावरण आहे ते रखडलं होतं. मात्र अमित ठाकरे जे अनावरण केलेलं आहे त्याबाबत त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो गुन्हा मागे घेण्यात यावा असं देखील त्यांचं स्टेटमेंट होतं. मात्र तरी देखील तो गुन्हा आधीच दाखल झाला होता व त्याची नोटीस घेण्यासाठी अमित ठाकरे आज स्वतःहून खरं तर आपण तेजस्विनी पाहतोय की नेरूळ पोलीस स्टेशन या ठिकाणी आले होते आणि ते काही वेळात माध्यमांशी देखील बोलणार आहेत. गजानन काळे यांचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी ते उपस्थित राहून पुन्हा प्रसार जे माध्यम आहेत त्यांच्याशी मार्गदर्शन करणार. तर आपण बघतोय की खरं तर या सगळ्या निमित्ताने आता महापालिका निवडणुका तोंडावरती आहेत आणि अमित ठाकरे हे कुठेतरी नवी मुंबईत शक्ती प्रदर्शन करताना दिसत आहेत. तेजस्विनी, हे आपण जे पाहतोय ते नक्की बरोबर आहे. खरं तर महानगर पालिकेचे निवडणुकीचे जे वारे ते सध्या नवी मुंबईत देखील वाहू लागलेले आहेत. खरं तर 2-3 वेळा अमित ठाकरे हे नवी मुंबईच्या दौऱ्यावर देखील आले होते. एकदा जे छोटे मतदार आहेत त्यांचं प्रदर्शन गजानन काळे यांनी भरवलं होतं त्यावेळी देखील आले होते. खरं तर एक शक्ती प्रदर्शन आज त्यांनी पुन्हा केलेलं आहे. पुन्हा एकदा मनसे निवडणुकीसाठी नवी मुंबईमध्ये सज्ज होऊ लागलेले आहे. खरं निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत. आता मनसे कशी लढणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे आणि अंतिम असं देखील म्हटलं जात आहे की कुठला चेहरा कुठल्या वॉर्डमध्ये द्यायचा या गोष्टी सुद्धा गजानन काळे हे अमित ठाकरे यांना सांगत आहे. मात्र आता जे वरिष्ठ जे निर्णय घेईल त्या निर्णयानंतरच महाविकास आघाडी आणि मनसे यांच्यामध्ये नक्की युती होते की नाही हे पाहणे देखील नक्कीच. आता अमित ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतायत याकडे आपलं लक्ष राहणार आहे. धन्यवाद रवी तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.